फेरीवाल्यांच्या हक्कासाठी जनवादी हॉकर सभा, सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन. नाही, या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पत्रकार परिषद आम्ही घेतली होती 2-3 दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की 7 तारखेला आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये आजचा मोर्चा हा आम्ही महाराष्ट्रभर जे 2014ला फेरीवाला कायदा ची अंमलबजावणी झाली पाहिजे, जो कायदा मंजूर झाला आहे तो सर्व महाराष्ट्रामध्ये राबवला पाहिजे आणि विशेष करून मुंबईमध्ये पण राबवला पाहिजे. आणि मुंबईमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून जी काही कडक कारवाई सुरू झाली आहे आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता ज्या नवीन मेयर बसलेले आहेत रितू तावडे आणि त्याचबरोबर मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साठम आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी किंवा किरीट सोमय्या म्हणा किंवा अतुल भातखळकर म्हणा, हे जे ज्या पद्धतीने एक प्रकारचं नेरेटिव्ह सेट करतायत की मुंबई फेरीवाल्यामध्ये बांगलादेशी आहेत, बांगलादेशी फेरीवाले आहेत आणि त्यामुळे त्यांना तिथून सरसकट काढून टाकलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेने 2014ला सर्वे केला. जवळजवळ 1,28,000 लोकांना फॉर्म म्हटले, त्याच्यापैकी 99,435 लोकांना त्यांनी पात्र ठरवलं किंवा त्याची यादी त्यांनी आपल्या साईटवर टाकली. मग जर 99,435 फेरीवाले आहेत, मग तुम्ही त्या फेरीवाल्यांना काढून टाकण्याचं जे काम करताय ते योग्य नाही, तर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, समजलं. आणि त्याच्यासाठीचा आमचा संघर्ष आहे आणि म्हणून आज आम्ही महाराष्ट्राच्या जवळजवळ 13-14 जिल्ह्यामध्ये CI2च्या नेतृत्वाखाली ही जी 2014च्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. फेरीवाल्यांवर ज्या पद्धतीने पोलीस आणि महानगरपालिका कारवाई करते ती ताबडतोबीने थांबवली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. त्यांची ज्या पद्धतीने आज हालत खराब करून ठेवण्यात आलेली आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये, त्याच्यातून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही आझाद मैदानमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून, धरण्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर मुंबईमधले पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक आणि संयुक्त त्यांना डेलिगेशन आमचं झालं पाहिजे अशी पूर्वकल्पना दिलेली आहे. आणि त्याचबरोबर नाराजी निश्चितपणाने मुंबई महानगरपालिकेची आहे, पोलिसांवर आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे अर्बन डेव्हलपमेंट आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, त्याच्यावर आम्ही नाराज आहोत. त्यांच्याच विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि म्हणून ते आंदोलन त्यांच्या विरोधात आहे. त्यांनी याचं नियमन करावं आणि 2014च्या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कुठल्याही फेरीवाल्यावर महाराष्ट्रामध्ये कारवाई होऊ नये, त्यांना संरक्षण द्यावं, ही आमची आजच्या आंदोलनामध्ये मागणी आहे. धन्यवाद.